गुटखा व मावा सगळ्यात जास्त कोठे सापडतो तर संगमनेरात. संगमनेर हे गेल्या काही वर्षांपासून अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे. नगर जिल्ह्यातच काय पण शेजारच्या पुणे व नाशिक जिल्ह्यातही संगमनेरमधून गुटखा व मावा जातो. दर 8 दिवसाला येथे लाखोंचा माल पकडलाही जातो. पण हा धंदा कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललाय. 2 दिवसांपूर्वी तर तब्बल कोटभर रुपयांचा गांजा येथे सापडलाय. बरं, गुटखा, गांजा व माव्याचं हे रॅकेट आजकाल सुरू झालंय का? तर नाही. ते गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिसांच्या नाकावर टिच्चून बिनदिक्त आपला धंदा करतंय. फार वर्षांपूर्वी निमगाव जाळी येथील गुटखा किंग तालुक्यात खूप प्रसिद्ध होता. त्याने धंदा कमी केल्यावर घुलेवाडी व उपनगरातील दोघांनी स्वतःचे साम्राज्य जमवले. धुरंधर चित्रपटातील अंडरवर्ल्ड डॉनलाही लाजवतील असा या दोघांचा संगमनेरात धंदा सुरू आहे. आता याच धंद्याला आशीर्वाद देणाऱ्या चौधरी व घोडके या 2 अंमलदारांचा विषय थेट विधानसभेत गाजतोय. या 2 अंमलदारांना महिन्याला 70 लाख रुपये हप्ता मिळत असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केलाय. आता 60-70 लाखांचा हप्ता मिळत असेल तर संगमनेर मधील गुटखा गांजाचे साम्राज्य किती कोटींचे असेल याचा हिशोब न लावलेलाच बरा. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जिल्ह्यातील आमदार त्यांच्या मतदारसंघातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधत आहेत. या चर्चेत आमदार अमोल खताळ यांनी एक गंभीर आरोपांचा बॉम्ब टाकला. संगमनेरमधील गुटखा व गांजाच्या रॅकेटला माजी लोकप्रतिनिधी अभय देत आहेत व 2 पोलीस कर्मचारी थेट मला धमक्या देत आहेत असा आरोप त्यांनी विधानसभेत केला. आमदार खताळ यांनी चौधरी व घोडके या 2 पोलीस अंमलदारांची थेट नावेच घेतली. या पोलिसांनी महिन्याकाठी अर्धा कोटींचे नुसते हप्ते दिले जातात असंही आमदार खताळ यांचं म्हणणं होतं. खताळांच्या या आरोपानंतर संगमनेरमध्ये धुरंधर पिक्चरपेक्षाही जास्त खतरनाक डॉन असल्याचं उघड झालं. राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनाला बंदी असतानाही संगमनेर शहर व तालुक्यात खुलेआम गुटख्याची विक्री केली जाते. बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संगमनेरात गुटख्याची आयात केली जाते. येथे काही जणांचे गुटख्याचे कारखानेही आहेत. या व्यवसायात एक बिगर मिशीवाला आणि दाढीवाला या वर्णनाने परिचित असलेल्या दोघांची प्रमुख भूमिका असल्याच्या चर्चा आहेत. तालुक्यात या दोघांकडूनच गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला जात होता. परंतु आता याच धंद्याने हातपाय बसरले आहेत. या धंद्यातील पैसा पाहून अनेक जण यात उतरले आहेत. संगमनेरात दररोज लाखोंच्या गुटख्याची विक्री होते. शहरातील अनेक पान टपऱ्यांमध्ये खुलेआम हा धंदा चालतो. परंतु अन्न भेसळ खाते, स्थानिक पोलीस प्रशासन व LCBने त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वतः आमदारांनी केल्यावर राज्यभर त्याची चर्चा झाली. विशेष म्हणजे जे 2 पोलिसांची आमदार खताळांनी नावे घेतली तर पोलिसांनी आपल्याला फोन करून इतर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचेही त्यांचे म्हणणे होते. या आरोपामुळे मात्र अख्खा गृह विभाग हल्ला. काही वर्षांपूर्वी पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर परीक्षा विधीन उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून गुटखा मावा विरोधातील मोठ्या प्रमाणातील कारवाया राबवल्या गेल्या. त्याच काळात जिल्ह्यातील गुटखा विक्री जवळपास पूर्णतः बंद करण्यात आली. परंतु परीक्षणार्थी कार्यकाळ संपल्यानंतर खाडे यांची बदली झाली. त्यानंतर या कारवाया मंदावल्या. काही आठवड्यातच गुटखा माव्याच्या विक्रीचे जाळे पुन्हा सक्रिय झाले. स्थानिक पोलीस व LCBनेही त्यानंतर आपले हप्ते वाढवले असा आरोप आता होऊ लागला आहे. खाडे जिल्ह्यातून गेल्यानंतर याच करप्टेड पोलिसांनी आपला भाव वाढवला. नाही म्हणता दाखवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांवर जुजबी कारवाई सुरू ठेवल्या. पोलीस दलातील काही अंमलदारांच्या आश्रयाने गुटखा व्यवसाय जास्त फोफावला. आता हेच रॅकेट आमदार खताळांनी थेट विधान भवनात उजेडात आणल्यावर जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. आमदार खताळ यांनी विधान भवनात चर्चेत आणलेले चौधरी आणि घोडके हे 2 अंमलदारांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. या दोन्ही अंमलदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विशेष संबंध असल्याच्या चर्चांनी जिल्हा पोलिसात खळबळ उडाली आहे. चौधरी नावाचा कर्मचारी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असून उत्तर नगर जिल्ह्यातील गुटख्याचे रॅकेट त्याच्याच आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे. तर घोडके हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निकटवर्ती मानला जातो. आता आमदार खताळ यांच्या आरोपांवर सभागृहात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आता या दोन्ही अंमलदारांवर काय कारवाई होते आणि खरंच ते दोषी आहेत का याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पोलीस अभय देतात का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.